आणखी एक महत्त्वाची बातमी, मंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी अखेर डोंगरगाव बंधाऱ्यात आलंय। दरसवाडी धरणामधून तब्बल 87 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 60 तासात पूर्ण करत हे पाणी डोंगरगाव बंधाऱ्यामध्ये पोहोचलंय। या पाण्याचं स्वागत आणि जलपूजन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं। मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी येवला तालुक्यामध्ये पोहोचल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शेती आणि पाणी टंचाईच्या प्रश्नाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला। याच डोंगरगाव परिसरातील शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी यावेळी येवल्यातील डोंगरगावात तिसऱ्या वर्षी देखील दाखल झाले। आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी येवल्याच्या डोंगरगावमध्ये दाखल झाल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे। यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते देखील या पाण्याचं जलपूजन झालेलं आहे। आपल्यासोबत येथीलच काही डोंगरगावचे शेतकरी आपण बघू शकता की या ठिकाणी जमलेले। काय सांगाल की पाणी आलेलं आहे, काय सांगाल? पाणी या वर्षी रात्री आलं 11:30ला हिट होतो, फोटो काढला आणि पहिलंच पाणी आलं आम्हाला हे। म्हणजे आता तसं बंधाऱ्याला तिसऱ्यांदा पाणी, पण ह्या वर्षी आम्हाला पहिलं वेळेवर पाणी आलं आणि आमचा पूर्ण दुष्काळ होता, डॅम पूर्ण कोरडा होता, पण आता डॅम भरल आमचा अशी अपेक्षा आहे आणि खूप चांगलंही झालं, व्यवस्थित झालं आणि समाधान वाटवायला भुजबळ साहेबांनी पाणी आणि दिलं आम्हाला। खूप महत्वाचं मेन पाणी मिळत होतं, दिलं आम्हाला, त्याच्यामुळे समाधानी सगळे लोक एवढे जमले, सगळे समाधानी। म्हणजे स्वप्न होतं इकडच्या शेतकऱ्यांचं आपल्याला पाणी मिळावं, ते साहेबांनी साकार केलं। त्याबद्दल साहेब अजून आमचा बांधारा ओव्हरफ्लो करावा आमची एवढीच अपेक्षा आहे साहेबाकडे। 10 दिवसापर्यंत चालला तर आमचा बांधारा ओव्हरफ्लो होईल, त्याच्यामुळे येथील सगळ्या खेड्यापाड्यांना त्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल। शेतीला पण त्याचा खूप मोठा फायदा होईल। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक। तर मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी हे आता या संदर्भात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन देखील झालंय। त्यामुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येतं। अतिशय जलदरित्या जे आहे पाणी जे आहे आज डोंगरगाव पर्यंत पोहोचलं। खरं म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा पाणी आलं होतं, परंतु लाइनिंगचं थोडं काम बाकी होतं, काही गेटचं काम बाकी होतं, परंतु आता सगळं काम पूर्णतः कंप्लीट झाल्यामुळे दरसवाडीपासून ते डोंगरगाव अवघ्या 2 दिवसामध्ये जे आहे पाणी इथे डोंगरगावला पोहोचलं आणि आता या डोंगरगावचं पाणी सगळं भरल्यानंतर आस्ती पाठीमागचे जेवढे धरणं जे आहेत ते सर्व भरून घेण्याचे आदेश साहेबांनी जे आहे अधिकाऱ्यांना दिलेले आहेत।